5% 10% बिलो गेले असते, पण तसं कुठे झालेलं नाहीये. सगळे कामं बिलो चाललेले आहेत. पुढची महत्त्वाची बातमी, दहशतवादी शेहजाद भट्टीचं नेटवर्क उद्ध्वस्त केल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी माहिती दिली आहे. ही बातमी आपण बघणार आहोतच, मात्र त्यापूर्वी मुख्यमंत्री सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया. एकूण प्रशासन आणि प्रकल्प या संदर्भातली माहिती मी त्यांना दिली. केंद्र सरकारच्या सोबत काही प्रकल्पांची आमची चर्चा चाललेली आहे. काही प्रकल्प वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत, त्या संदर्भातली माहिती त्यांना दिली आणि एकूणच केंद्र सरकारकडनं काय मदत अपेक्षित आहे या संदर्भात देखील मी त्यांना जे काही पत्र आहे ते दिलेलं आहे. अतिशय चांगली चर्चा झाली आहे. पूर्वी देखील जेव्हा जेव्हा आम्ही केंद्र सरकारकडे मदत मागतो त्यावेळी ती मदत मिळते. मग ती हायवेजच्या संदर्भात असेल, रेल्वेच्या संदर्भात असेल किंवा आपलं जो काही उत्तन विरार कॉरिडॉर असेल, अशा विविध प्रकल्पांच्या संदर्भात, मेट्रोच्या संदर्भात, आपल्या नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात, अशा विविध संदर्भात वेगवेगळ्या स्टेजेसवर जे काही आपले प्रकल्प आहेत त्याची त्यांना माहिती देऊन आणि त्याला कसं एक्सपिडाईट करता येईल या संदर्भातला हा प्रयत्न होता. माननीय प्रधानमंत्री मोदयांना भेटल्यानंतर मी निर्मला सीतारामनजी यांची देखील भेट घेतली आणि तिथे विशेषतः जो आपला उत्तन ते विरार हा जो कॉरिडॉर आहे जवळपास 55,000 कोटी रुपयाचा, त्याच्या संदर्भातलं आपण एक जायकाला प्रपोजल दिलेला आहे. तर ते प्रपोजल परस्यू करण्याच्या संदर्भातली आजची भेट होती. प्रपोजल मोठा असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी एक सल्ला दिलेला आहे की जायकासोबत अजून एखाद दुसरी मल्टीलॅटरल एजन्सी, अशा 2 एजन्सीज जोडून हे पूर्ण फंडिंग करता येईल का, अशा प्रकारचा प्रयत्न करू. आम्ही त्याला होकार दर्शवलेला आहे. त्यामुळे त्याही संदर्भात पुढच्या काळामध्ये आम्ही वर्किंग करू. पण एक पॉझिटिव्ह त्याला आता एक प्रकारे एक रस्ता मिळालेला आहे आणि पुढच्या काळात त्याचं एक काम आपल्याला सुरू करायचं आहे. त्यानंतर मी माननीय भूपेंद्र यादवजी यांच्याकडे देखील गेलो होतो आणि विशेषतः भूपेंद्र यादवजी यांच्याकडे जे काही आपले पर्यावरण आणि वन याच्या ज्या काही आपल्या मंजुरी आहेत, ज्या थांबलेल्या आहेत किंवा वेगवेगळ्या स्टेजेसवर आहेत, त्याची माहिती मी त्यांना दिली. त्याचा फॉलोअप केला. त्यांनी देखील अतिशय वेगानं ती मान्यता देण्यात येईल अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. आता माननीय पियुष गोयलजी आणि निर्मलाजी यांच्यासोबत एक उद्योगाच्या संदर्भातली बैठक आहे. देशभरातले मुख्यमंत्री किंवा इंडस्ट्रीज मिनिस्टर त्याला राहणार आहेत. ज्या औद्योगिक वसाहती आपण केंद्र सरकारच्या मदतीने तयार करतोय त्याच्यामधली प्रगती आणि त्याच्यातल्या अडचणी या दोन्ही गोष्टींवर ही बैठक आहे. आपल्याकडे विशेषतः शेंद्रा बिडकीनला आपण आता ॲडिशनल 8,000 एकर जमीन ही ॲक्वायर करतो आणि अतिशय यशस्वी अशा प्रकारे आपली ही औद्योगिक वसाहत DMICच्या अंतर्गत झालेली आहे. तर त्यामध्येही केंद्र सरकारने काही हिस्सा घ्यावा आणि आपल्याला ॲक्विजिशन करता निधी द्यावा अशी एक मागणी आपण त्यांच्याकडे केली आहे. दुसरं, जो काही दिल्ली नागपूर कॉरिडॉर आहे त्याच्यावर एक औद्योगिक वसाहत तयार करण्यासंदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं. तर सावनेरला त्याकरता 6,000 एकर जागा आपण जी आहे ती ॲक्वायर करतोय. दिघीच्या संदर्भात त्यांनी एक मुद्दा मांडलेला, त्याचा आम्ही अप्राईज करू की 6,000 एकर जागा तिथे आपली ॲक्वायर झाली आहे आणि केंद्र सरकारने आपल्याला वन टाईम इन्फ्रास्ट्रक्चर जे पैसे दिलेत त्याचं टेंडर आपण अलॉट केलेलं आहे, त्याचंही काम आपण सुरू केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त काही आपल्या छोट्या मोठ्या मागण्या त्याच्यामध्ये आहेत. विशेषतः जो काही मुंबई बेंगलोर कॉरिडॉर आहे त्याच्यावर आपल्याला जी काही एक MIDC तयार करायची आहे, जयकुमार गोरेजी त्याकरताच आलेले आहेत, तर त्या संदर्भातलं एक आपली मागणी आहे. तर ती पण आपण त्यांच्यासमोर ठेवतो आहोत आणि चांगल्या पद्धतीनं केंद्र सरकारचा देखील आपल्याला फायदा मिळतो आहे. विशेषतः भव्य स्कीममध्ये जास्तीत जास्त इंडस्ट्रीयल पार्क्स हे महाराष्ट्राला मिळावे या दृष्टीनं आजची बैठक आमच्याकरता मला असं वाटतं महत्त्वाची. आज अर्थात त्याचा निर्णय होणार नाही, आज आम्ही केवळ प्रपोजल देतो आहोत, पण पुढच्या काळामध्ये निश्चितपणे तोही एक फायदा मिळेल. पुण्याची जी मेट्रो 3 आहे, जी टाटासोबत आपण तयार केलेली आहे, जी देशातली नवीन पॉलिसीतली पहिली PPP मेट्रो आहे, याचं जवळपास काम पूर्ण झालं आहे. आता त्याचं टेस्टिंग चाललं आहे. त्यामुळे त्याही संदर्भात मी माननीय मोदीजींना निमंत्रण दिलेलं आहे की याचं टेस्टिंग संपल्याबरोबर त्याचं उद्घाटन आपल्याला करायचं आहे. तर त्याचा एक ॲडव्हान्स त्यांना मी इंटिमेशन दिलेली आहे. ते देखील त्या संदर्भात लवकरच आपल्याला तारीख देतील आणि आपणही
कम्प्लिशन एक्झॅक्ट कधी आहे आणि टेस्टिंग कधीपर्यंत पूर्ण होणार आहे त्यांना कळवल्यानंतर त्याचे उद्घाटन लवकरात लवकर करण्याचा आपला मानस आहे. आपण दिल्लीत आला खूप चर्चा सुरू झाल्या आहेत. मी दिल्लीत असलो तरी चर्चा होतात, मुंबईत असलो तरी चर्चा होतात. मला असं वाटतं की अनेक रिकामटेकडे लोक आहेत, त्यांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडतात, त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या. रोहित पवारांनी पण तशीच चर्चा केली. ते म्हणतात की तुम्ही दिल्लीत गेलात तर अजितदादांच्या अनुषंगाने बोलला असाल आणि आता तुम्हाला वरतीच जायचं आहे केंद्रात, असं त्यांचं. नाही, मला असं वाटतं की ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे फुगे उडवायचे आहेत, ज्याला जी पतंग उडवायची आहे ती पतंग त्यांना उडवू द्या. मी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत राहणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची टीम जाहीर झालेली आहे. या टीममध्ये महाराष्ट्रातनं भारतीताई पवारांना संधी दिलेली आहे उपाध्यक्ष म्हणून. मी आत्ता अजून बघितलेली नाही, म्हणजे खरं सांगायचं आपल्यालाही माहिती आहे मी बैठकीतनंच बाहेर आलो आहे. पण जर टीम जाहीर झाली असेल आणि त्यात कोणी महाराष्ट्रातलं असेल तर आम्हाला आनंद आहे. मी एकदा टीम पूर्ण बघेन आणि मग त्याच्यावर बोलेन. तुम्हाला दिल्लीत पाठवण्यासाठी मागे कोण लागले? अनेक लोकांना असं वाटतं की मी दिल्लीत गेलं पाहिजे, पण त्या सगळ्यांना मी सांगतो की मी मुंबईतच आहे. थँक्यू. तर पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि त्यांनी हे एक महत्त्वाचं राजकीय विधान केलेलं आहे. अनेकांना मी दिल्लीला जावं असं वाटतं, पण मी मुंबईतच आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर इतर अनेक महाराष्ट्राच्या विकास कामांबाबत पंतप्रधान मोदींशी चर्चा केली, प्रकल्पांबद्दल चर्चा केली असं देखील त्यांनी म्हटलंय. तर यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलत आहेत.